नमस्कार मैत्रिणींनो, रिंकू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी भेंडीची भाजी ही रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग मी पावशेर भेंडी ही स्वच्छ धुवून नॅपकिननी कोरडी करून घेतलेली आहे. आता आपण ती चिरून घेणार आहोत. आता आपण भेंडी चिरूया. आता ही भेंडी मी उभी चिरून घेतलेली आहे. उभी भेंडी चिरून घेतली की ती शिजायला पण वेळ लागत नाही आणि ती एकदम क्रिस्पी अशी तयार होते. तर आता ही भेंडी चिरून घेतली आहे. आता यामध्ये मी कोणते कोणते मसाले वापरणार आहे आणि काय काय वापरणार आहे हे तुम्ही पुढे नक्की बघा. आता आपण गॅसवर एक पॅन ठेवूया आणि भेंडीसाठी नेहमी पसरट भांडच घ्यायचं. फ्राय पॅनचाच वापर करायचा, कारण भेंडी ही पटकन शिजली जाते आणि ती पसरली जाते, त्याच्यामुळं भेंडी ही एकदम क्रिस्पी होते. तर बघा मैत्रिणींनो, आता मी यामध्ये अर्धी पळी तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये मी जिरे आणि मोहरीची फोडणी केली आहे आणि त्या फोडणीमध्येच मी कांदा, लसूण मसाला, लाल मिरची पावडर, हळद, हिंग टाकून घेतलेला आहे आणि आता ही सर्व भेंडी मी त्या फोडणीमध्ये टाकलेली आहे आणि आता आपण व्यवस्थित आता हलवून घेऊया. तर आता आपली भेंडी आपण आता हलवून घेऊया. चला तर मग मैत्रिणींनो, आता आपण भेंडी आणि आता मी कढीपत्ता हा नंतर टाकत असते, कारण कढीपत्ता अगोदर टाकला तर तो गॅसवर उडतं तेल, त्यामुळे मी कढीपत्ता हा भेंडी टाकल्यानंतर टाकलेला आहे. आणि आता यामध्ये मी वापरणार आहे मॅगी मसाला. मॅगी मसाला वापरला की भेंडीला टेस्ट अजून वाढते आणि एकदम भेंडी टेस्टी लागते. तर चला आता यामध्ये मी मॅगी मसाला टाकलेला आहे आणि आता मीठ टाकून घेऊया आणि आता आपण ते व्यवस्थित आता हलवून घेऊया. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आता आपण हे सर्व मसाले टाकून भेंडीला व्यवस्थित हलवून घेतले आणि मी भाज्यांना तेलाचा वापर हा नेहमी कमीच करते आणि कमी तेलामध्ये सुद्धा खूप टेस्टी अशा या भाज्या तयार होतात. तर बघा आता ही भेंडीला आपण याच्यावर झाकण ठेवू आणि 5 मिनिटं भेंडी शिजवून घेऊया. तर बघा मैत्रिणींनो, आता आपण ही भेंडी आणि सुरुवातीला गॅस हा मोठा ठेवायचा आणि नंतर गॅस बारीक करून आपण ती भेंडी शिजवून घेऊया. आता बघा, आता ही आपली भेंडी आता शिजत आलेली आहे जवळजवळ. आता थोडीशी त्यामध्ये आपण शेंगदाणा कूट टाकणार आहोत आणि व्यवस्थित आता हलवून घेऊया. आता यामध्ये मी 1 चमचा शेंगदाणा कूट टाकलेला आहे आणि शेंगदाणा कूट टाकल्यानंतर अगदी 1 मिनिटच आपल्याला ते गॅस चालू ठेवायचा आणि नंतर गॅस बंद करायचा आणि आता याच्यावर मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आता ही आपली क्रिस्पी भेंडी ही मसाला क्रिस्पी भेंडी रेडी झालेली आहे. आता ती मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता ही सर्विंग बाउलमध्ये मी सर्व केलेली आहे. तुम्हाला ही भेंडीची रेसिपी कशी वाटली? आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारे भेंडी ही नक्की करून बघा. तर बघा मैत्रिणींनो, आता ही भेंडी आपली रेडी झालेली आहे. आता मी ती सर्विंग बाउलमध्ये काढून झाकून ठेवलेली आहे. धन्यवाद.